नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा आहे आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे आपले खापरावरचे मांडे म्हणजे पुरणपोळी. तर तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर कमेंट करा. गॅस सुरू करून घेते आणि त्याच्यावर हा कुकर ठेवते. त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून घेते आणि हा जो तांब्या आहे ना तो बरोबर 1 लिटर. हे आपलं बरोबर अर्धा किलोचं माप आहे. त्याच्यामध्ये अर्धा किलो डाळ टाकून घेते. ही चणा डाळ आहे आणि पुरणाला चालते. याचंच पुरण करतो आपण. बरोबर अर्धा किलोचं माप आहे आणि अर्धा किलो डाळीचं आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे. डाळ आहे ना ही आपण 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत. या डाळ आपल्या घरची नाही आहे, बाजारातली दुकानावरची, म्हणून हिला पावडर असते, म्हणून आपण तिला 2-3 पाण्याने धुवून घेऊ. आणि काही जण म्हणतात की डाळ पाण्याने धुतल्यावर शिजत नाही, पण तसं नाही आहे. जरा उशीर का लागे ना त्याला पावडर असते. हे बघा किती पांढरं शुभ्र पाणी झालं आहे ना. अशी स्वच्छ 4 पाण्याने धुवून घेतली मी. आता ही शिजायला टाक. आपल्याला अर्धा किलो डाळीचं पुरण करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ही बरोबर अर्धा किलो डाळ टाकणार आहे मी शिजायला. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जरी पुरणाचे मांडे करायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये पूर्ण अशी माहिती दिलेली आहे मी, तर ती तुम्हाला महत्त्वाची ठरेल. आणि ह्या आता डाळीमध्ये हळद आणि तेल टाकून झाकण लावून घेते आणि आता शिट्या करून कुकर. आता हे कुकर असं खोलून घेतलं आणि ही डाळ बघा अशी शिजून गेली आहे. मी एक डाळ घेऊन पाहते. हे बघा सुंदर अशी डाळ शिजली आहे आपली. पण एका बाजूला पाणी उकळले आहे ना, हे ह्याच्यात टाकून घेते. असं पाणी टाकून घेते. याला 1-2 उकळी काढून आणि मग गाळणीत टाकणार आहे. ते डाळ पण आपण झटपट अशी शिजून घेतली. मग त्यानंतर काय केलं, मी गरम पाणी टाकलं याच्यात आणि ही अशी उकळून आता चाळणीत काढून घेते. आता ही डाळ आपण चाळणीत काढून घेऊ. आणि तुम्ही बघतात की डाळ आपली खूप सुंदर अशी शिजून गेली आहे. आणि या डाळीत अजिबात पाणी राहू द्यायचं नाही, हिला पूर्णपणे निचरून घ्यायची. ही बघा किती सुंदर अशी डाळ झाली आहे आपली. अशीच करा तुम्ही पण. डाळ कच्ची पक्की राहू देऊ नये, पूर्ण शिजू द्यावी डाळ. मग पुरणही छान होतं आपलं. आणि त्याचं पाणी हे पूर्ण निचरून घ्यायचं. आता या ताटामध्ये डाळ काढून घेते. आपल्याला ह्या चाळणीत बारीक करायची आहे ना, पुरण करायचं आहे आपल्याला म्हणून. आणि गरम गरम पटकन होतं आपलं डाळीचं पुरण. आता हे असं बारीक करून घेते. मी चाळणीने बारीक केलं. तर मला आहे डायबिटीस, म्हणून मी माझ्यासाठी एवढा गोळा काढून घेते पुरणाचा. हा बिना साखरेचा बिना गोळाचा आहे. पण आता हे एवढं उरलेलं आहे आपलं. त्याच्यासाठी जेवढं आपली डाळ होती ना तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचा आहे सारखं. हा जो कट निघाला आहे ना डाळीचा, तर याच्यापासून आपल्याला सार बनवायचा आहे. आमच्याकडे सार म्हणता, तुमच्याकडे काय म्हणता मला माहिती नाही, पण आमटी पण म्हणता याला.
हे कटाची आमटी आहे. आता हे पुरण आहे ना, हे आपण थोडं आटवून घेऊ. कोरडंच आहे ते, पण थोडं आटवून घेऊ, शिजवून घेऊ. नाहीतरी मांड्यांना पातळच पुरण लागतं. त्याच्यामध्ये तूप टाकून घेते, साजूक तूप, म्हणजे ते आपल्या कढईला पण लागणार नाही. आता हे जाळफळ टाकून घेते, पण जाळफळ जास्त नाही टाकायचं, एवढं टाकून घेतलं जाळफळ. आणि ही विलायची टाकून घेते, आपल्याकडे विलायची पावडर आहे, ही पण अर्धा चमचा अशी टाकून घेते. याच्यामध्ये साजूक तूप, विलायची आणि जाळफळ एवढं टाकून घेतलं. आणि पुरण इतकं छान झालं. आपल्याला असंच पुरण पाहिजे. आणि पोळीला, आपल्या तव्याच्या पोळींना जर करा ना तुम्ही, तर हे असं उलटणं काही असो, चमचा असो, हे असं उभं राहिलं म्हणजे आपलं जे पुरण आहे ते परफेक्ट झालं आपलं. आणि हे माझं पुरण आहे डायबिटीजचं हे, आणि हे सगळ्यांचं आहे. तर आता पुरण तयार झालं. आपण आता कणिक भिजून आणि पोळ्या करून घेऊया. कणिक मळून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी घेतलं आहे मीठ, हळद, गूळ. हे आपल्याला 1 किलो गव्हाची, आपल्या खायच्या गव्हाची, लोकवण गव्हाची कणिक आहे. त्याच्यात हे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे तेलही टाकून घ्यायचं आहे. हे अर्धच टाकायचं आहे. हे 2 पळ्या तेल आहे. आणि आता आपल्या घरी कणिक आहे ना, मळून घ्यायची आहे. आता ही कणिक मळून घेते पाणी टाकून. आता ही जी हळद घेतली आहे ती टाकून घेऊ आपण. आणि हा गूळ, हा गूळ पण आपण इथे कणकेला लावून घेणार आहोत. याच्यात हे तेल टाकायचं. आणि थोडं पाणी पण टाकायचं. त्याला हे असं करून घ्यायचं. हिला अशी करून घ्यावी लागते. पहिल्याने पोळींसारखी भिजायची, आपल्या साध्या पोळींसारखी, चपात्यांसारखी, नंतर अशी मऊ करून. आता असा गोळा तयार झाला आहे. हा गोळा आणि इथे असा ठेवून घ्यायचा. वाळून घेणार आहोत, बोटं टोचून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये हे तेल टाकून घ्यायचं आहे. आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं. आता हा आपला टाकून घ्यायचा आहे. असं कव्हर करून घेतलं, ताट झाकून घ्यायचं. तर आपली आता ही कणिक मळून झाली. ही कणिक कशी झाली ते पाहून घेऊ. त्याला 1 तास झाला असेल आहे. आता त्याला असं एकदा असं करून घेऊ. ही अशी उडून घ्यायची तिला. आता ही अर्धी भरायची आहे. हे बघा अशी छान झाली आहे कणिक आपली. आता गोळे भरू आपण, गोळे करू तिचे, त्याला लोळे म्हणतात. तर ते करून घेणार मी आता. तर ही कणिक तोडून घेतली मी इथे अशी. आणि आता असा, याला आमच्याकडे लोळा भरणं म्हणतात. ॲक्च्युली गोळा आहे हा कणकेचा. आणि यांच्यावर जास्त हे जरी पोकळ झाली ती पोळी फाटते, म्हणून त्यांना मधून सुद्धा भरीव करावं लागतं. हे बघा मी असं आता तुम्हाला करून दाखवते. ही अशी कणिक घेतली, पाण्याचा हात लावायचा आणि असं असे भरायला. तुम्हाला परत एकदा करून दाखवते मी. हे बघा. आणि हा लोळा आहे ना, हा असा असतो. हा कणकेचा गोळा भरीव ठेवावा लागतो, हा पोकळ नाही. हे आपले जे गोळे आहेत ना, ते केलेले आपण यांना असं ठोकून घ्यावं लागतं. हे बघा मी एवढे ठोकून घेतले.
आता हे राहिलेले सुद्धा ठोकून घेऊ. याच्यासाठी बाजरीचं पीठ वापरता, नाहीतर मग तांदळाचं. बस हे दोनच पीठ नाही, मग मी तांदळाचं घेतलं आहे. आपण सुरुवातीलाच असे चाडे करून घ्यायचे. याला चाडे म्हणतात आमच्याकडे. असे आणि आजूबाजूला बारीक आणि मध्ये जाड राहू द्यायचं असतं. असं पुरण घ्यायचं आहे. पुरण याला पातळ लागतं, थोडं जाड नाही. आणि असं भरायचं आहे. आता हे असं पुरण भरून घेतलं, थेटपर्यंत भरायचं असतं. आणि ही दुसरी पारी असते, ही पारी अशी ठेवून घ्यायची आहे आपण. ही अशी आणि तिला असं करून घ्यायचं. म्हणजे आपलं जे पुरण आहे ना ते सगळीकडे पसरतं. आपली पिठी अशी टाकून घ्यायची, त्याच्यावर ठेवून लाटून घ्यायची. अशी लाटून घे. बाहेर बाहेर काठ आहेत ना, त्या काठांवर बारीक लाटायची, मध्ये जरा जाडच ठेवायची लाटताना. ही अशी लाटून घे. असं फिरवायचं आहे. अशी टाकायची पोळी. तर बघू शकता मंडळी तुम्ही, आजीची पोळी कशी फुगत आहे. मला आजीच्या हातच्या पोळ्या खूप आवडतात. पोळीसोबत काय करणार आहे आजी आज? खीर करणार. खीर. तर आता आजीने पोळी उलटी केली. भारी दिसते ना. दुसरी करू ना. आता दुसरी का? आता ही अशी घडी करून घ्यायची आहे. अशी करायची आणि अशी घालतो. किती खरपूस छान झाली बघा. पोळ्या टाकायचं घ्यायचं ना. पटापट पटापट चला. मग आपण तसं. आजीला एडिटिंगला खूप जड जाणार आहे. या पोळ्या केल्या आहेत आपण. बघा किती सुंदर सुंदर पोळ्या झाल्या आहेत आपल्या. त्या सुंदर पोळ्या झाल्या आहेत. हे बघा किती मऊ लुसलुशीत आहेत पोळ्या आपल्या. बघा हे असं ताट वाढून घेतलं ना. आता आम्ही जेवणार आहोत. तुम्ही पण जेवा आणि या जेवायला. आजचा तुम्हाला जर का आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हक्काने सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया. बाय. काळजी घ्या स्वतःची.